नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे अजून एक इलेक्ट्रिक रिक्षा आलेली आहे महिंद्रा उडोची. तर हे दादा आहे, या दादांनी घेतलेली आहे. कधी घेतली दादा गाडी? 1 महिना झाला जवळजवळ. 1 महिना झालेला आहे. किंमत किती आहे गाडीची? ऑन रोड आहे 429. 4,29,000. कशी घेतली तुम्ही? डाऊन पेमेंट का? डाऊन पेमेंट 1 लाख रुपये घेतलेले आहे. अच्छा. हो. आणि हप्ता किती पडलाय? 11,000 रुपये 3 वर्षासाठी. 3 वर्ष. 3 वर्ष 11,000 हप्ता. आणि कॅश घ्यायला ते गेले तर तुम्ही 4,29,000. सबसिडी 25,000 रुपये. 25,000 4 लाख रुपये पर्यंत भेटेल. प्रत्येक इलेक्ट्रिक रिक्षावर हो. सबसिडी आहे. हो. आणि ही तुम्हाला ही महिंद्रा उडोच का आवडली, का वाटली ही घ्यावी म्हणून? कारण रेंज जास्त आहे, पेस जास्त आहे. अच्छा. बाकी काही. रेंज आणि पेस जास्त हो, आहे. महिंद्राची कंपनी आहे, इंडियन कंपनी आहे. महिंद्रा एक फेमस कंपनी आहे. हो. आणि किती मजबूत गाडी आहे, पत्रा वगैरे आहे. मजबूत आहे. गाडी पण दिसायला एकदम हो. कडक आहे. आणि मजबूत गाडी आहे, स्पेस पण जास्त आहे. आणि लुक एक नंबर आहे गाडी. 1 नंबर आहे. गाडी दिसायला एकदम भारी दिसते. आणि काच वगैरे अशी मस्त बनवलेली आहे. हो. डायरेक्ट आपल्या अंगावर काच येते. रिक्षाचे कसे पुढे ही डायरेक्ट आपल्या छत टाईप वरती येते. तर या गाडीचा रेंज किती किलोमीटर जाते एकदा 200 किलोमीटर एका चार्ज मध्ये. एका चार्जिंग मध्ये? हो. किती वेळ लागतो चार्जिंगला? 4 तास लागतो. 4 तास. आणि बॅटरीची वॉरंटी वगैरे? 6 वर्षाची. 1.5 लाख किलोमीटर. 1.5 लाख किलोमीटर 6 वर्षाच्या. आता या गाडीची 1 वर्ष वाढवून दिलेली आहे. आधीच्या ज्या गाड्या आहेत बाकीच्या ते 5-5 वर्षाची, ही 6 वर्षाची दिलेली आहे वॉरंटीमध्ये. तुम्हाला डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे, डायरेक्ट खराब वगैरे झालं. नाही, छोटे सेल आहे ज्याच्यात. हां. छोटे सेल ते एखादा खराब झाला तर ते चेंज करणार ते. अच्छा. पूर्ण बॅटरी चेंज करायची गरज नाही आपल्याला. पूर्ण बॅटरी हो. करायची, फक्त सेल चेंज करायची. सेल चेंज करायची. बॅटरी वगैरे लाईफ चांगली आहे गाडी हो, लाईफ चांगली. महिंद्राची आहे त्याच्यामुळे. महिंद्राची. हो. मग तुम्ही डायरेक्ट शोरूम मध्ये गेलं की सगळं ते करून देतात? हा, शोरूम मध्ये गेलं का लगेच फक्त तुमच्याकडे लायसन आणि बॅच पाहिजे, कॅश पाहिजे फक्त. परमिट वगैरे काही नाही नाही. लागत. हो. इलेक्ट्रिक रिक्षाचा हा फायदा आहे की परमिट वगैरे लागत नाही. आता सध्या तरी परमिट बंद झालेलं हा, आहे. बरोबर. त्याच्यामुळे अनेकांची इच्छा असते की आपण पण रिक्षा घ्यावी, पण परमिट बंद झाल्यामुळे लोक तिथं स्टॉप होतात. बरोबर. पण तुमच्याकडे इलेक्ट्रिक रिक्षाचा ऑप्शन आहे मित्रांनो. इलेक्ट्रिक रिक्षा घेऊ शकता तुम्ही. फक्त जास्त कॉस्टली असल्यामुळं थोडं लोक विचार करतात घ्यावी का नाही. पण ते कॉस्टलीचा तुम्हाला इथं फायदा पडतो की सीएनजी रोज. आता सीएनजी बघा तुम्ही, आजचीच बातमी आहे, 2.5 रुपयांनी सीएनजी पुण्यामध्ये वाढलेलं आहे, बाकीच्या ठिकाणी पण वाढलेलं आहे सीएनजी. इलेक्ट्रिक रिक्षाचा हा फायदा आहे की तुम्ही चार्जिंग करून ती गाडी चालवू शकता. ते तुमचे 300-400 रुपये वाचतात रोजचे. 50 रुपये मला वाटतं खर्च येत असेल चार्जिंग. 100 रुपये इथले 100 रुपये. इथले 100 धरले आपण. हो. 100 जरी धरले तरी आता 350-400 रुपयाला घ्यायला जातोय. म्हणजे 300 रुपये तुम्ही प्लस मध्ये. मेंटेनन्स नाही सर याला. मेंटेनन्स पण नाहीये. Maintenance तो एक नाही. फायदा आहे की सीएनजी रिक्षाला पण महिन्याला 1200-1300 रुपये तुम्हाला सर्व्हिसिंगला लागतात. सर्व्हिसिंग लागतं. या गाडीला सर्व्हिसिंग वगैरे काय नाही, फक्त काय ग्रेस वगैरे ग्रीस पण नाही, ऑइल आहे 400 ml. 400 आणि लायनर गेले तर लायनर. म्हणजे ऑइल आणि फक्त लायनर आहे. ग्रेसिंग वगैरे काय नाही काहीच नाही. गाडीला, बाकी काही खर्च नाहीये. त्यामुळं हा पण प्लस पॉईंट आहे. हे पण तुमचे पैसे वाचतात. हे सीएनजीचे पैसे वाचतात, सर्व्हिसिंगचे पैसे वाचतात. इलेक्ट्रिक रिक्षांचा हा फायदा आहे. फक्त नुकसान तोटा काय आहे की फक्त तुम्हाला जास्त चार्जिंग स्टेशन नाहीये. Charging station. 200ची रेंज असल्यामुळं माणूस तेवढा धंदा करू शकतो. करतो. लईत लय माणूस किती 150 किलोमीटर रोज पळतो. हा, 150. तुम्हाला 200 किलोमीटर गाडी जाते म्हणलं, तुम्हाला एकदा चार्जिंग केली तर काय टेन्शन नाही. टेन्शन नाही. आणि आपली पुणे सिटी काय एवढी मोठी नाही की आपण कुठं लांब भाडं घेऊन गेलो की अडकू शकतो. इलेक्ट्रिक रिक्षांचा हा फायदा आहे. तर माझं सजेशन असेल की इलेक्ट्रिक रिक्षा जर तुमची घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे का? बरोबर बरोबर. आता हे दादा चालवतात. आता नवीन रिक्षा आहेत. नवीन रिक्षा जरा कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे, नवीन रिक्षा सध्या काही काम काढत नाही. पण ज्यावेळी जुन्या रिक्षा होतील त्यावेळी आपण रिक्षाचं टाकूच व्हिडिओ की इलेक्ट्रिक रिक्षाचे 4-5 वर्षानंतर जुनी आपल्याला अजून काही सापडत नाही. सगळ्या नवीन इलेक्ट्रिक रिक्षा सापडतात. त्याच्यामुळं आपण काही सांगू शकत नाही नेमका प्रॉब्लेम काय होतोय. ते नंतर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूच. पण दादा भेटले आपल्याला, त्यांनी माहिती दिली, त्यांच्यासोबत बोलून चांगलं वाटलं. त्यांनी अशी एक रिक्षा घेतली, 1चे 4 व्हावं, अशीच प्रगती करा. आणि सगळ्यांना सांगा की इलेक्ट्रिक रिक्षांना का प्राधान्य द्यायचं. बरोबर. कारण सीएनजी वाढलेलं आहे मित्रांनो. सीएनजी मेंटेनन्स त्यात आपल्याला धंदा नाही. रिक्षा वाढले ते रिक्षा भरपूर रेट कमी येतो ऑल ओव्हरचे. त्यात मीटरने येत नाही लोक जास्त. बरोबर. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक रिक्षा कधी पण इलेक्ट्रिक परवडते. रिक्षा, हा. फायद्याची 100 रुपये तुम्हाला दिवसाला खर्च हा. सीएनजी पेक्षा. फक्त बरोबर. तुमचं कसं आहे, एक चार्जिंगचा पॉइंट पाहिजे तुम्हाला, तो महत्वाचा आहे. घरापाशी चार्जिंग करायला व्यवस्था पाहिजे, त्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षाला प्राधान्य देऊ शकता. तर धन्यवाद दादा. तुमचं नाव विचारायचंच राहिलं. मयूर चव्हाण. मयूर चव्हाण. तर हो. भेटून आनंद झाला. हो, हो.
आणि असंच आपल्या व्हिडिओनं पण सहकार्य करत जावा आणि आपले व्हिडिओ शेअर करत जावा. बरोबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.